सासूबाई तुम्ही मला जे काही मला ते बोलायचं, पण माझ्या आई बाबाला काही बोलू नका. आता कसं हो म्हणतो नाही, खूप सरळ लागली मला मायबाबाचं नाव घेतं. मायबाबाचं नाव नाही काय म्हणजे. सासूबाई मला मारू नका हो. अहो सकाळपासून अहो तुम्ही पाहून घ्या मी तुला काम केले घरचे. काय काम करणार तू? काय काम करणार? मला कामं करून राहिली मी सासूबाई. अहो मारू नका मला. आता मला विचारायला 8 दिवस झाले या नालायकींचं कौतिक पाहत आहे. त्या चुलीला मार मारते, तिला बोलते, तिला खाना खाऊ देत नाही. या नालायकींची अक्कल पाहिजे का परक्या घरची मुलगी माझ्या घरी आली तर तिला सून म्हणून न वावरता तिला मुलगी समजून सगळे तिला काम घ्यायला पाहिजे. तर ही तिला मार मारते, तिच्या पहिला हे तर भरती चढून केली. आता हे त्यांनी तिला लंक्या फसो दमदार तरी करतस. आता तू वैराणी का करावची झगडा? नाही वैराणी का कासाठी म्हणूनच माझ्या मायले नाही माझ्या मायले कासाठी म्हणून पाहणे की पुरा लाकीवर येऊन गेला बाबाजी. दम टाकते तरी मायले नाही सोडे. माझ्या मायले कासाठी मारला? तुझ्या मायले हो बे नालाय का तुझ्या मायचे रंग काय पाहत आहो. 8 दिवस झाले तुझ्या मायचे रंग काय पाहत आहो म्हटलं. म्हणजे माझा काय कलर बदलला का? कलर बदलला, हिवरा पिवरा लाल काळा. मारलास कायसाठी? कारण सांग. कशासाठी मारलो? हो बे नालाय का तिला लाज वाटायला पाहिजे. काहून? 8 वर्षा घरची मुलगी आपल्या घरी आली, तिला सून न समजता मुलगी समजून काम घ्यायला पाहिजे. हे तिला मारताय. 8 दिवस झाले म्हणून तू तिला मारलास? म्हणून मी काम डोळे लावून पाहू टुकू लमच्या उष्ट्या पिढ्या कसा पाहिजे लमच्या खो खो पिंजरा. एवढा सुद्धा हिताच करते कामात, तिच्या हिशाच्या कामात होता. बुडक्या खेळम्या आला तुला दिलं माव 2 दणके हाणून. काय सोनं वाटते तुला? नालायकने लाज वाटायला पाहिजे. हो मला मग तुला लाज वाटायला पाहिजे. दिसत तुझ्या डोळ्याच्या घरात केळ करता तुला मार वाटत कशासाठी वाटते म्हणजे? कोणता गुन्हा केला असा विचार ना मला. तुला कोणता गुन्हा केला? जेव्हाची आली हे अवतसा माझ्या घरामध्ये माय पहिल्यांदी पाठ झाली, दुसऱ्यांदी बकरी झाली. ह्या विचारला पोरीच्या खदानला माझ्या घरामध्ये पहिल्या मुलगी झाली, दुसऱ्या मुलगी झाली. मग आता त्या मुली झाल्या तर तुला फेकायचं आहे ना. ते मला ते नाही पाहिजे. मला नातू पाहिजे, माझ्या वंशाचा दिवा. कुंती पण पाहिजे माझ्या वंशाने. तुले का पाहिजे? नातू. तुले नातू पाहिजे? होय. मला मुलगी झाली तर फेकावाची हो का? आवत रे कुंद्या तिकडे. मला काय करायचं नाही पोरीसोबत. नालायकी मी तुला कशासाठी मारलं माहित आहे? कशासाठी मारले? तिला 2 मुली झाल्या. हो झाले. आता तिसऱ्यांदा गरोदर मुलगी आहे. गरोदर 2 जीवाची बाई आहे आणि तू तिला मारतेस. मारता नाटी लागल्या, घाटी लागल्या, कमी जास्त होऊनच गेला. मार होय कमी जास्त जरी झाला तर कोण शेक घालवा? खेळमा तुम्हाला नाव दिसलं का लागू? ए घोगो पिंजरा मी तू आला इकडे. मला एक सांग, माझ्या पोटी 2 मुली झाल्या. 2 मुली आणि तुझ्या पोटी मी एकटा एक आहो. आहो ना पुन्हा पहाडावरचा आलू. एकटा एक आहो बाबा. उद्या जर तू मरून गेलास. मी मेलो का? नाही मरशील 2 वर्षात. कारण तुझा फार्म भरला आहे. हा आणि त्याचा निकाल 2 वर्षात लागणार आहे. बरोबर आहे. आणि तो ये माझ्यावर आहे. फार्म भरला आहे. बिलकुल फार्म भरला. तू मरशील 2 वर्षात. कदाचित तू जर मरून गेला मी जरी मरून गेलो तर मग तू तेरवी मी करीन. हो तेरवी तू करशील. आणि मग मी मेलो म्हणजे माहिती तेरवी कोण कराल?
बेट मी जरी नेलो हा तर तू हो हो माझ्या नावाची कागोरी टाकीन हो ना, मग मी मेलो म्हणजे माझ्या कागोरी कोण टाकाल? अबे पोरी भोसडीच्या पोरी कागोरी टाकतात. नाही नाही पोरी कागोरी टाकतात ना. अरे या खेळण्याची अक्कल गेली चल आले चल वावरात हो. पोरी टाकतील म्हणते कापुरी वावरात हो चल चल वावरात हो. लमच्या वावरात गेला तर रुमनेशी न घरी आला तर ढोंगनेशी. वावरात गेलं तर रुमण्याशिंग घरी आलं ढोमण्याशिंग म्हणते. मी काय म्हणते पहिल्यांदी पोरगी झाली दुसऱ्यांदी पोरगी झाली आता ते आहे घरोघर. जाऊ दे तो जाता सोबत येता नको. ए मला रात्र म्हणून राणी हॉल सांगते रे आता राणी होती ना तू. 17 बेकार म्हणते का मला नवरा करायची काय गरज नाही मग. यासाठी मामाला घेऊन येईन मी. मी ना मामाला घेऊन ये म्हणते इकडे ये. मी काय म्हणते पहिले गाणं जाते खेळ मग तिकडे हो जाणं तुझं कोणतं काम आहे? येऊच नको तुझं काम नाही आहे ना तुझं काय पिवायचं नाही आता. हो मी आता मामेली आणि आपल्या मी काय म्हणते एक म्हणता 2 पोरी झाल्या तुला आता ते आहे घरोघर. तू तिला डॉक्टरकडे घेऊन जा आणि ती सोनोग्राफी काढ. पोरगा आहे की पोरगी आहे म्हणून. पोरगी असेल तर मुसळ करून टाकायचं आणि मुलगा असेल तर ठेवायचं. होय माझ्याकडे 5,000 रुपये 5,000 रुपये घे आणि तिला पहिले डॉक्टरकडे घेऊन जा. होय ये लवकर. माधुरी ए माधुरी काय झालं जी? इकडे होय. काय झालं? गा बाबा गा तू या चेहऱ्यावरची तर लाली पुरी उतरून गेली व. गा बाबा गा तू अंगण मग चालला तुझ्या दवाखान्यामध्ये नाही तर पुतण्याने मरून जाशी. मला काय नाही झालं. हा तुमच्या आईला घेऊन जा. माझ्या आईला मग तिच्या काकाचं स्वतः पिकल्या पानात तिचं का करते म्हणतात तुम्हालाच चढवलं असं तिनं. असं मग? हो तिच्या काकाचं त्या पिकल्या पानाचं ते हो जाईल उद्या नाही न हे उद्या मराठी अट मिळली तर चालल. ज्या दिवशी मरल नाही का त्या दिवशी तिला बोटबोट किडे लागतील किडे. हो राहू द्या. माझ्याजवळ तर माझ्याजवळ चोपडा होता तिच्याजवळ गेला तिच्याजवळ चोपडा होता. दवाखान्यामध्ये चाल नाही तर मरून जाशील व चालव चाल कुटुंब मरून जाशील. एवढी साजरी बाजू कोटी पाहिजे. चालत म्हणता तुम्ही हा. मी येते तुमच्यासोबत हा. पण हा. मी का म्हणता हा. माझ्याकडे चालणं होत नाही. मग काय करू? सकाळी खूप कामं झाले मला हा. आणि एखादी गाडी बोलवा आता आणि मला घेऊन चला तुम्ही. म्हणजे फटफटी हो फटफटीत बोलवा. खबरदार त्या फटफटीचं नाव घेतलीस तर. बापा काऊन तुला माहित आहे काऊन त्या दिवशी मी रोडाच्या कडेनं ढोरं चालत होतो. असं एका फटफटीवर 2 नवरा बायको आले. हो का? आता आले तर आले चांगलं रावाले पाहिजे ना. हो बाई मग ते बाय राय झाली हा. ना आपल्या नवऱ्याच्या पोटाला हात जोडून बसली. त्या बाई म्हणलं याच्या का पोट दुखते का रे म्हणलं पोटाला हात जोडून बसली म्हणलो. आता त्यात काय झालं आजकाल? ते फटफटी गेली त्याच्या मागं दुसरी एक फटफटी आली. हो का? ती 2 नवरा बायको आले. हो ती 2 नवरा बायको तिच्या नवरा पाशिंग नाही हा शूटिंग शर्टिंग मध्ये आणि ते बाय पाशिंग तर सलवार सूट मध्ये. माय बाई हो का? तेही बाय राय झाली हा. ना आपल्या नवऱ्याच्या खिशामध्ये हात टाकून बसली. त्या बाई म्हणलो याच्या कोणतं सामान खालतं पडते रे म्हणलो. खिशामध्ये हात टाकून बसली म्हणलो. खबरदार त्या फटफटीचे नाव घेतलीस तर. हो का? हा मग एखादी बैलबंडी तरी आणा. अहो बैलबंडी चुकलो असतो पण का करू भोवरीच्या पुतला टिचकला आहे ना यासाठी बंडी नाही चुकत. हा मग काय करता? एक काम करतो हा. वावरात जातो हा. वावरातून वक्र चुकून आणतो. असं त्या म्हणता? वक्रावर पोचवून त्याच्या रुग्ण हातात धरतो. माय बाई होड कोण बसला त्याच्यावर? मग बैलबंडीवर नको बसू फटफटीवर नको बसू हा. वक्रावर नको बसू. कुठं बस म्हणता? तू माझ्या खांद्यावर बसलं चाललं दवाखान्यात. असं म्हणता? हो चाल. माधुरी हो जी दवाखाना आला आला का? हो हो पण मी का म्हणलं तुम्ही मला असं पाय आणला ना हा. मी आता थकली
बसते कुठेतरी. बसतेच? हो ना. बसून जा. बस बस बसू का? बस. माधुरी बस. हळूहळू बस. हळूहळू बस, नाही तर सांडून जाईल. ओ गा बाबा गा, याच कामासाठी येत असतील बाबा लोक. इकडे बाळाची लाईन, इकडे माणसाची लाईन. मायकन रे बाईमा, पहिले तर डॉक्टरले आवाज मारतो ना, पहिले आपल्या बायकोचा नंबर लावतो. डॉक्टर, अगं हे डॉक्टर, अबे ओ डॉक्टर. अरे कुठं राहता का तू? मांडर. कुठं राहत? मांडर. भांडण. अच्छा अच्छा अच्छा. बरं इकडे कुठं आला? डॉक्टर नाही कंपाऊंडर. कंपाऊंडर. हो. हा असा धोत्र्या कंपाऊंडर. धोत्र्याचा हे कपडे नव्हत का? तुम्ही काय केळीचे पाणी बनवून आला म्हणलो का? म्हणजे तुम्ही सांगा बाबाजी, याला कोणी कंपाऊंडर म्हणून लागले धोत्र्याले? आजकालचे कंपाऊंडर शूटिंगसाठी फुलपॅडवर राहते बाबा, नादोत राहणार आहे. कोणी म्हणून का याले कंपाऊंडर? अरे बाबा, तर तुला याच्याबद्दल माझ्या कपड्याबद्दल तुला काही माहित आहे का? नाही बाबा. हा? अरे बाबा, आता हे नवीन लागलेले पोट्टे होय, हे फुल पॅन्ट म्हणलेल्यावर राहते. पण आम्ही एकदम पुराणा काळातले म्हणून आम्ही धोतर पंखाची वेळेत राहिलो. म्हणजे तुम्ही इंग्रजाच्या काळातले हो, असाल. आता काही समज. बरं इकडे कुठे आला? बस तुमच्याकडे चालू. कशासाठी? माझ्या बायकोची पावाची आहे ती. का बे? तब्येतची? बेटा सरळ सरळ सांगा, मी तब्येत तपासायची आहे म्हणून. काही बोलतो का? आडव्या तिडवं? बरं काय ताप येते का? नाही, कशी पावा देखायला पोलीस सन्नाच आहे ती. अरे बेटा, पाहायला सन्न आहे, मग कोण्या कामासाठी जाणला? कामासाठी आणलो. कोण्या? पहिल्याने पोटगीत झाली, हा दुसऱ्याने पोटगीत झाली, हा तिसऱ्याचा गरोदर आहे. हा. तर तिच्या पोटामध्ये पोरगा आहे, तो पोरगी आहे, ते पावासाठी. अरे तर बाबाची सरळ सरळ सांगता का सोनोग्राफी करायची आहे म्हणून? कायची कापीची? हा? कायची कापी आहे का तुमच्या दवाखान्यात बनवली? कोसलताना मी पेऊन टाकतो फुटू. अरे लेखाच्या, आता हाकेल समजलास का? अरे बाबा, सोनोग्राफी मशीनचं नाव आहे. एक तर हाकेल लोय. हो तुमच्या दवाखान्यामध्ये डिलेव्हरी होते, हो हो. तर म्हणलो गुराची कापी पण तेच हो. म्हणलो असं त्याला पेऊन टाकतो म्हणलं. बरं आले का? बरं कुठं आहे तुझी पत्नी? बसली आहे. इकडे घेऊन ये बरं. आण. मांदुरी, अगं हे मांदुरी, दिगी दिगी दिगी, उभी हो, उभी हो. हा, उभी नाही होत आहे, उभा नाही होत आहे. ते घे, घे, घे. बापा, माधुरी, हा या महिन्यात मोठी जळ आली शे. बरं हीच बाई का? हो हे बरं बरं ठीक आहे. तर आता असं कर, कसा करू? मी या बाईले आतमध्ये घेऊन जातो. तू तोपर्यंत त्या खुर्चीवर बसून राह बरं. पाहिले हा नियतीचा खराब, हा नियतीचा खराब पाहिल्या का? भले म्हणते त्या खुर्चीवर बसून राह म्हणते, त्या बायकोला म्हणते ओए कपडार वो नहीं चलेगा, जहां मेरी औरत जाएंगी मैं वहां जाऊंगा. बापरे, तू तर एवढ्या लवकर हिंदीवर उतरलास रे. माझ्यासारखा हिंदी बोलणेवालाच नाही, पण का करू, माझी मातृभाषा मराठी भेटली. म्हणजे तुझी मातृभाषा मराठी, पण हिंदीमध्ये कसा बोलून राहिला? हिंदीमध्ये काहून बोलतो? कारण माझा बाप एमपीतला. अच्छा असं ठीक आहे. माझा बाप एमपीतला, माझी माय महाराष्ट्रातली, न मी बिचामध्ये सांडलो. सांडला असतील. आता कोण्या जागी सांडलो न कोण उचलो ना, तर त्याच्या नशेमध्ये माहिती. बरं आहे हा. का? एक गोष्ट सांग, तू आतमध्ये येशील, बरं काम कोणतं करशील? याची गोष्ट खरी चोलम की अंदर मध्ये जाईल तर काकडी गेलं, गुजरात पाहावं लागल. गुजूर गुजूर पाहत राहशील. धर त्याचे अवजार पाहून भेला आणि मूर्तीत येऊन पडलाच खाली म्हणजे? होजी होजी, धर मिलनच्या मूर्तीत होऊन जर पडलो तर माझ्या बायकोचा कसा होईल? काही बोलतो का रे? बरं बाई बाई, चला दवाखान्याला गर्दी खूप आहे, लवकर चला. आणि शायन्या, तुला एक गोष्ट सांगून ठेवतो, कारण तू तोंड जास्त चालून राहिला. चमड्याचा होका नाही तिथं पंते, म्हणूनच तुला सांगून ठेवतो. लाकडाचा राहता तू मग फलकुले केला असता. आता म्हणूनच तुला सांगून ठेवतो, जोपर्यंत आमचा पूर्ण आतमध्ये काम होत नाही तोपर्यंत चुपचाप त्या खुर्चीवर बसून राह. वाद बाबाजी, जेपर्यंत तुमच्या होय नाही का हो. तेपर्यंत मी काहीच नाही करत. हो. मग तुम्ही कास करा ना तर. कासं पितरवर उतरलास ना, काही बोलतोय. बरं बाई, काय म्हणता जी? चला लवकर या आतमध्ये. हो का? चला या. मी अंदर जाऊन येते जी, हा. आणि तुम्ही इथं बसून राहा. हो, मी इथेच बसून राहतो. हो मी आता येतो. हो ठीक आहे. जा, जा, जा ना बाबा, जा.
बापरे, अर्धा घंटा झाला माझ्या बायकोला याने अंदर नेलं. तू याच्या का होवाल्याच आहे का? तपास करून अर्धाला घंटा लागते तपासाले? नाही, अर्धाला घंटा लागते का? ओ डॉक्टर अबे ओ डॉक्टर. ए शायन्या, तू लावला का आपली पुन्हा बरोबर? होवाल्याच आहे? अर्धा घंटा झाला माझ्या बायकोला नेला. त्या अर्धा घंटा झाला म्हणते हॉल जाय का म्हणते हो रे. हा. काय तापदर हो का रे? असा हात लावला म्हणजे पटकन समजून जाते. ते का केल्याची? अबे तिला मशीन लावून आरामात पाहा लागते तेव्हा कुठं समजते. म्हणजे माझ्या बायकोला मशीन मध्ये उचकली आहे. हट ते काय? अबे मशीन मध्ये नाही तुचकला, मशीन वरूनच लावा लागते. आरामात पाहा लागते तेव्हा कुठे समजते. बरं, का समजलं तुम्हाला? तुला का पाहिजे? म्हणजे पोरगा पाहिजे. अबे, तर पोरगा तर अजिबात नाही हो शकत, काहूनची? कारण तिच्या पोटामध्ये पुन्हा मुलगी आहे. मुलं मुलगी आहे? हो. तुम्ही एक काम करा, कोणता? आपल्या सक्तीनं आमच्या काय सक्ती ना. दवायच्या जी हा. पलटवून टाका. हा. म्हणजे पोरीचा पोरगा करून टाका. या बापानं पाहिलं औषधीनं पोरीचा पोरगा बनते का बरं? तुमच्याच नावाची या जोटाच्या त्याची पेपरावर कशी रे? अमुक डॉक्टरनं तमुक दवाई दिलं म्हणजे पोरीचा पोरगा होते म्हणून. अबे, तर त्याच्यासाठी अगोदर उपाय करावा लागते ना. तुम्ही काय मागवून केलो हा, का? मागवून नाही तर काय करून बघस? घर त्याच्या बहीणनं महा पुढवून केलं असतं तर जरूर पोरगा झाला असता. ती बेकार मागवून केलं उपचार. हा. कोणता? भारताच्या भरतीच्या कडक आहे हा. ना, त्याने खाली करून टाका. अरे ते भरून आणलास का? हा, तुम्ही आता हात धुवून दिला ना. बरं आले का त्या भरतीचा ट्रक म्हणजे आपल्या पत्नी? बरं आले का? म्हणजे तू अंदाज समजून आला. तुझं असं म्हणणं आहे का आता गर्भपात करून दे? गर्भपात करा. हो, गर्भपात करून देतो आणि तुझ्या बरोबर कडे लावून ते जेलमध्ये भाकरी खायसाठी येतो ना. गर्भपात केला म्हणजे पहिला द्यावं लागतं. म्हणजे तुला काय एवढा स्वस्त वाटून राहिला का? बरं, तुमचे रुपये किती झाले? 3,500 रुपये. या होत्या भरतीचे 3,500. मशीनचे पैसे घ्यायला लागते. हे घे आपले 3,500. प्रत्येक महिन्यामध्ये मोदी साहेबांना पाठवलं माझ्या खात्यावर. हो का? बरं ठीक आहे. याच्यानंतर तुझ्या दवाखान्यात नाही आणणार. काय म्हणला? याच्यानंतर तुझ्या दवाखान्यात नाही